महामंडळाची आजची स्थिती ही समाधानकारक नाही. 928 कोटींची मागणी केली पण 172 कोटीच मिळाले. अर्थ खातं पैसे देत नसेल तर पगार कसा देणार? सरनाईक यांच्याकडून खंत व्यक्त. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत द्या, प्रताप सरनाईक यांची मागणी. तर आमच्या खात्याची फाईल अर्थमंत्र्यांकडे जात नाही, ही शोकांतिका. सरनाईक यांचं वक्तव्य. एसटी कामगारांचे पगार महिन्याच्या 7 तारखेपर्यंत झालेच पाहिजेत. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. आम्ही अतिरिक्त नाही तर हक्काचे पैसे मागतोय. सरनाईकांचं भाष्य. एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या ऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसतंय. रोहित पवार यांची टीका. निम्म्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांनी घर चालवायचं तरी कसं? रोहित पवार यांचा सवाल. एसटीच्या जागांवरती बीओटीच्या तत्वावरती बांधकाम केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव सादर होईल. एसटीच्या जागांवरती 60 वर्षांसाठी बीओटी करारावरती बांधकाम. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये गोराई बस डेपोमध्ये बस चालक जे आहेत ते संपावरती गेलेत. कॉन्ट्रॅक्टवरती असलेल्या बेस्ट बस चालकांना वेळेवरती पगार नसल्यामुळे त्यांनी संप पुकारलाय. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राच्या ऐवजी राजभवनामध्ये व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी. राजभवनामधील स्मारकाच्या संबंधी अमित शहा फडणवीसांशी चर्चा. दोघांनी सुद्धा राजभवनामधल्या स्मारकाची घोषणा करावी, उदयनराजे भोसले यांचं आवाहन. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं अजित पवारांचं फुलेवाड्यामध्ये जाऊन अभिवादन. फुलेवाड्यामध्ये उत्तम स्मारक बनवणार, स्मारकासाठी ज्या लोकांना जागा सोडावी लागेल त्यांचं पुनर्वसन करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार. ठाण्यामधल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी जनता दरबार सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक घेणार आहेत. नाशिक जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्रीपदाची प्रतीक्षा आहे आणि असं असताना कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक होतीये. याआधी फडणवीस, शिंदे आणि गिरीश महाजन यांच्याकडून आढावा बैठक. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी हा व्हिडिओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रत्नागिरीमधून नारायण राणे यांना अटक झाली होती. शरद पवार उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर. दरम्यान ते साताऱ्यामधल्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथल्या इनोव्हेशन सेंटरला सुद्धा भेट देणार आहेत आणि यावेळेला रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. उद्या शहा रायगडावरती जाणार आहेत. यावेळेला सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनही करतील. या दरम्यान पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती अजित पवार यांची माध्यमांना प्रतिक्रिया. पालकमंत्री नसले तरी कुठलंही काम रखडलेलं नसल्याची प्रतिक्रिया. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये पहिले 2 अहवाल आले, तिसरा अहवाल आल्यावरती कारवाई होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. तर पैशांसाठी गरिबांना अडवणं खपवून घेतलं जाणार नाही, कठोर कारवाई करू, अजित पवारांचा इशारा. प्रसूतीच्या नंतर महिलेलाच करावी लागली रूमची साफसफाई. माढ्यामधल्या सरकारी दवाखान्यामधला धक्कादायक प्रकार. रुग्णालयाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष, महिलेचा आरोप. नवजात शिशूच्या आरोग्याच्या काळजीसाठी केली सफाई. सोलापूरमधील माढ्यामधील घटनेवरती सुषमा अंधारे यांच्याकडून संताप व्यक्त. प्रसूतीच्या नंतर आरामाची गरज असताना महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली, ही संतापजनक घटना आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गंभीर दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे, अंधारेंचे ताशेरे. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. माढा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रकरणी अधीक्षक, डॉक्टर, संबंधित इंचार्ज आणि सफाई कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार. जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास माने यांनी उचलला कारवाईचा बडगा. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचं प्रकरण. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह 2 आरोपींना आज पनवेल कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाणार आहे. प्रशांत कोरटकर आज तुरुंगाच्या बाहेर येईल. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वीच जामीन मंजूर. मात्र काही तांत्रिक कारणं आणि सुट्ट्यांमुळे कोरटकरचा मुक्काम वाढला होता. टोरेस घोटाळ्यामधील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे प्रयत्न आहेत. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाचा हिरवा कंदील.
अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार, शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि शिक्षकांची एसआयटी चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल नाही. राज्यातील वाढत्या तापमानामुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे उच्च न्यायालयाने दिले होते आदेश. मुंबईमधील वॉटर टँकर संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजही काही प्रमाणामध्ये हाऊसिंग सोसायट्या तसंच बांधकाम विभागांना या पाणी पुरवठ्याविषयीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागामध्ये पार्किंगवरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण. परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती. शाश्वत शहरी विकासासाठी वाहन क्षमता सर्वेक्षण करा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्या संदर्भामध्ये दाखल जनहित याचिकेच्या नंतर कोर्टाची नोटीस. नागपूरमध्ये बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. आधी दुरुस्तीचं काम 9 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ. संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू भागात छेडछाडींचं प्रमाण वाढलं. बन्सीलाला नगर भागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना स्पर्श करून काही लोक पळ काढतायत. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बारामतीमधल्या कोऱ्हाळे खुर्द गावातील 16 वर्षांच्या मुलीची मुलाच्या छळाला कंटाळून आत्महत्या. विशाल गावडे हा लग्नासाठी दबाव टाकत असून नकार दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता आणि या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाठार गावामधल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या झाली आहे. वाठार रेठरे मार्गावरची ही घटना आहे. श्वान पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या आईची मुलानेच हत्या केली आहे. अक्कलकोट तालुक्यामधल्या सिन्नूरमधली ही धक्कादायक घटना आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीने जवळपास 100 लोक गायब. तुळजापूरमध्ये 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी. आतापर्यंत 35 आरोपींवरती गुन्हा दाखल तर 14 आरोपींना अटक. अजूनही 21 जण फरार. बीडमधल्या वडवणी शहरामध्ये 2 दिवसांच्या आधी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून 2 गटामध्ये वाद. या प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्यांच्या अटकेसाठी बंजारा समाज बांधव रस्त्यावर. वडवणी शहरामध्ये कडकडीत बंद. जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावरती जामवाडी शिवारामध्ये मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने ट्रकला धडक दिलेली आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय तर 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. विना तिकीट बुरखाधारी महिलेचा रेल्वेमध्ये गोंधळ. नागपूरवरून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस आणि भुसावळकडून उत्तरेकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये महिलेचा गोंधळ. शेगाव रेल्वे पोलिसांमध्ये महिलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. सोलापूर दूषित पाणी मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबियांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून आर्थिक मदत. प्रत्येकी 1 लाख रुपये पीडित कुटुंबियांना रोख स्वरूपामध्ये सुपूर्द. जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 मुलींचा मृत्यू झाला होता. पहिल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांसोबत दुष्टपणे वागतंय. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. या सरकारकडून साधे पंचनामे होत नाहीत. वडेट्टीवारांची टीका. यवतमाळच्या राळेगावमध्ये काँग्रेसला खिंडार पडलाय. नगरपंचायतच्या उपाध्यक्षांसह 5 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. गुजरातमधल्या वनताराच्या धर्तीवरती अनंत अंबानींनी महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा हा प्रकल्प उभारावा. गणेश नाईक यांची अंबानींना विनंती. ठाण्यामध्ये या संदर्भात एका जागेचा विचार सुरू असल्याची गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलं माहूर गडावरच्या रेणुका मातेचं दर्शन. राज्यामधल्या जनतेच्या सुख आणि समृद्धीसाठी केली प्रार्थना. महाराष्ट्रामधील 5वं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरामध्ये नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी. चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या निमित्ताने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधून भाविकांची गर्दी होती आहे. पंढरपूर ते लंडन सोमवारी निघणार जगातली सर्वात लांब दिंडी. 7 समुद्रापार उभारणार विठुरायाचं सर्वात मोठं मंदिर. 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून दिंडी लंडनमध्ये पोहोचणार आहे. 14 एप्रिल ते 21 जून अशी पंढरपूर ते लंडन पादुकांचा भव्य प्रवास चालणार आहे. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.